अशी विनंतीच आहे माझी माननीय आदरणीय पवार साहेबांना, माननीय सुप्रियाताईंना की मताधिक्य बघता त्यांनी जर माघार घेतली, जसं माझ्या वडिलांनी 2012 साली पवार साहेबांचा शब्द राखून राज्यसभेत आमच्याकडं जवळपास 50 पैकी जास्त आमदार असतानाही त्यांनी माघार घेतलेली, तर असं विनंती आज करणार आहेत ते पवार साहेबांना. दुसरं एक मुद्दा जो काही तुमच्या संपत्तीच्या संदर्भातला मुद्दा पुढे आलेला आहे की तुम्ही जय पवारांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. बरं झालं हा प्रश्न विचारला. आता जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली म्हणलेलं आहे की लोन्स अँड ॲडव्हान्सेस, ते कर्ज नसून तो ॲडव्हान्स आहे, तो एक कॉलम असतो लोन्स अँड ॲडव्हान्सेस. तर माझा जो राहता घर आहे आत्ता यशवंत गाडगेनगर 9 नंबर बंगला आहे आमचा, 10 नंबर जो बंगला आहे 10 नंबर प्लॉट हा माननीय जय अजित पवार ह्या नावाने तो बंगला आहे. तो प्लॉट मला स्वतःला तिथं राहण्यासाठी मी घेणार होतो आणि तसंच आमचं आदरणीय मागच्या वर्षी झालं, तर काही ह्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाही आहे. तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे तो. तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली ती. तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळं त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला. त्याचा तो ॲडव्हान्स आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाही आहे. आता ॲफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये लोन्स अँड ॲडव्हान्सेस असं ते तुम्ही ॲफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल. तर ते लोन नसून ते ॲडव्हान्स आहे तो त्या 10 नंबर बंगल्यासाठी. आधी विलास लांडेंनी एक आरोप केलेला होता की आर्थिक निकषावर तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यामुळे आज ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. बरोबर आहे, त्यांनी केला असेल तो. आता कसं आहे की माझा व्यवसाय आहे त्याच्यामुळं निश्चित माझ्याकडे पैसे आहेत किंवा माझं ते जे काय तुम्हाला ॲफिडेव्हिटमध्ये दिसेल ती संपत्ती आहे. माझ्या वडिलांनीही जवळपास 450 काहीतरी कोटींची त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी बातमी केलेली, ते डिक्लेअर केलं तर ॲसेट 2014 साली. तर आमचा व्यवसाय असल्यामुळं आता ते थोडंसं कुठं आर्थिक गणित असू शकतात असं तसं ते काय या गोष्टी बोलत असतील लोक, पण त्याच्यात काही तथ्य नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी काही बोलणं झालंय का तुमचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांशी माझं बोलण्याचा प्रश्न येत नाही, कारण मी काय तेवढा मोठा नाही. माझे वडील पवारसाहेब आदरणीय पवारसाहेबांशी बोलतील, काय असेल ते त्या लेवलला ते निर्णय घेतील. परंतु पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा जो हे निवडणूक आहे याची आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये समजा निवडणूक झाली तरी आमची तयारी आहे, नाही झाली तर आनंदच आहे. पण समजा निवडणूक झाली तर पूर्ण आम्ही जेवढी आमची मतं आहेत त्याचं मी तुम्हाला खात्री देतो, एकही मत अनलेस कुणी काय आजारी असेल किंवा काय, पण बाकी कुठलीही मतं इकडची तिकडं जाणार नाही. असे कुठलेही उमेदवार हे बघा, हा वरिष्ठांचा निर्णय, आदरणीय पारदादा असतील, आदरणीय वहिनी असतील, हा त्यांच्या लेवलचा हा निर्णय आहे. मी एक फार छोटा आत्ताच पक्षात आलेलो आहे आणि मी एक आमदार म्हणजे ह्याची स्थानिक स्वराज्याची निवडणूक मी लढवण्यासाठी उभा आहे उमेदवार म्हणून. हा वरिष्ठांचा निर्णय, ह्याच्यामध्ये मला बोलण्याचा काही अधिकार नाही, मी तो विचारही करत नाही. असे कुठले उमेदवार होते का की ज्यांनी तुमच्या विरोधात जो फॉर्म भरला त्यांना असं वाटत होतं की DPCचा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि मग या निवडणुकीतनं त्यांनी पुढे येऊन लोकप्रतिनिधित्व करावं, असं काही आहे? माझा जितके उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना हाच संदेश असेल, कोणाला DPDC असेल काय, तर ही आमदारकी जी आहे ही जिल्ह्याचे जे मतदार आहेत माझे, ही त्यांची आमदारकी आहे खरेतर. मी तर एक जरी आहे तिकडं फक्त बसण्याचा त्यांच्या मार्फत. परंतु कुठलंही काही निधी असेल काय असेल हा त्यांनाच जाणार आहे, बाहेर मी देऊही शकत नाही, मला द्यायचंही नाही कोणाला. जे काय माझा निधी असेल मी आजच जाहीर करतो की जे माझे मतदार आहेत निवडणूक होऊ न होऊ त्यांच्या मार्फतच हा निधी जाणार. माझ्याकडनं वैयक्तिक कुठेही हा निधी कोणालाही दिला गेला जाणार नाही. काही अपक्ष उमेदवार तुमची भेट घेणार असल्याची माहिती मिळते, कोण आहेत आणि काय नेमकं भेट घेणार? असं काही नाही, मी आता ऑफिसमध्ये आलेलो आहे, आत्ता इथंच आहे मी. जर कोणाला काही निधीची किंवा असं काय DPDC जे तुमच्याकडनंच मला माहिती मिळते तसं काही असेल तर इथं ते आले तर मी तसं स्पष्टीकरण त्यांनाही देईन किंवा तसा विश्वासही देईन. जसं तुम्ही तुमच्या पक्षातल्या सगळ्या नाराजांची भेट घेताल, तर प्रदीप कन्नड शेवटी महायुतीचे घटक पक्षाचे आहेत, त्यांनी अजून काही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांना भेटणार, त्यांची विनंती करणार? 100% मी त्यांना भेटायला जाईन. ते सिनियर आहेत आणि महायुतीचे घटक पक्षांचे ते नेते आहेत पुण्यातले, त्यांना माझा संपर्क होईल. ते जिथं बोलवतील तिथं मी त्यांना जाऊन भेटून त्यांचं जर काय समजा माघार घ्यायची काही इच्छा असेल किंवा त्यांना काय एकत्र पुढं कसं काम करता येईल महायुतीसोबत घटक पक्षांसोबत, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी पुढं काम करेन. ठीक, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.
प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. विक्रम काकडे यांची प्रतिक्रिया. त्यांनी म्हटलेलं आहे जय पवारांवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही, तो एक व्यवहार होता, त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर माझे वडील शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करतील, काय तो निर्णय होईल. त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांना विनम्रतापूर्वक आवाहन केलेलं आहे की एकंदरीत मतांची आकडेवारी लक्षात घेता उमेदवारी मागे घेतली तर ते योग्य राहील असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात आता या सगळ्याच्या अनुषंगाने शरद पवार, सुप्रिया सुळे हे महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं उमेदवारी मागे घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. माझे वडील शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे हे आता माध्यमांशी बोलत होते आणि विक्रम काकडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की त्यांचे वडील हे शरद पवारांची भेट घेतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत, तशी विनंती करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच जय पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाहीये, तो एका व्यवहाराचा भाग होता, त्या व्यवहाराविषयीची माहिती सुद्धा विक्रम काकडे यांनी दिलेली आहे.